ऋण झुनु रे भ्रमरा, ऋण झुनु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा, शरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा, सुमन सुगंधु रे भ्रमरा, सुमन सुगंधु रे भोवरा, परिमळ विद्गदु रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा, भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं सुपेच गोचमस्तकं सुनाद वेणुहासकं आनंद रंग सागरं नमामि कृष्णनादरं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, नमो सद्गुरु दुखया जान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा मूर्ति, नमो ज्ञान देवा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधु सखा पूर्ण माझा, मती मौजते ज्ञानदाता दिना, नमस्कार करताने संपाद्य ज्ञानंद विधाय भक्ति विलोकी सोयर समाधिराज, वैराग्यमंगं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं, नमामि योगं शिरसा गुरुं, नमामि योगं शिरसा गुरुं, नमामि योगं शिरसा गुरुं। ऋण झुनु रे भ्रमरा, ऋण झुनु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पवित्र सलीला परम वाहिनी इंद्राणी मातेच्या पावन तीरावरती अलंक करोती ती अलंकावती अशा अलंकापूर नगरीमध्ये कैवल्य समाधी घन ज्ञानियांचे राजे, योग्याची माऊली, साधकाचे मायबाप भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाच्या चरण सानिध्यामध्ये सिद्धेश्वराच्या पवित्र वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये 84 सिद्धांत सिद्धपेटी मेळा अशा या पवित्र स्थानी मुक्त कैवल्य तेजोनदी, साधकाचे मायबाप, योग्याची माऊली, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या अभंग गाथेतील 4 क्रमांकाचा आपला 4 चरणाचा जगप्रसिद्ध असा हा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री ज्ञानोबराय जीवरूपी भ्रमराला उपदेश करत असताना माऊलीच्या मुखारविंदातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरी कीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। अभंगाचा अभंग भगवान माऊलीच्या अभंग गाथेतील आहे, पण हा अभंग महाराष्ट्र सारस्वतामध्ये काही तुकोबरायाचे अभंग, काही माऊलीचे अभंग, काही अन्य संतांचे अभंग अभंगच असतात म्हणून तर त्यांना अभंग म्हणतात। पण त्यातली काही अभंग विशेष प्रसिद्ध पावलेले आहेत।
त्यातला हा एक अभंग आहे जो गान कोकिळा भारत रत्न असणाऱ्या लता दिदी असेल किंवा वारकरी कोकिळा म्हणून गोदावरी ताई असेल, अशा अनेक मंडळींनी हा अभंग गायलेला आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या हा पाठ न करता पसायदान जसं पाठ झालेला आहे तसे याचे काही शब्द आपल्या सर्वांच्या पाठातले आहेत. परंतु माऊली या ठिकाणी भ्रमराशी बोलतात. ज्या भ्रमराशी बोलतात त्या भ्रमराला हा अभंग कितपत कळतो, हा जसा प्रश्नचिन्ह आहे. परंतु या ठिकाणी माऊलींनी भ्रमराला उपदेश केला तर तो भ्रमराला नव्हे, कंसात जीवरूपी भ्रमराला ज्ञानोबा या अभंगामध्ये उपदेश करतात. काय माऊली उपदेश करतात तो प्रामाणिकपणाने आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता उपदेश शब्दाचा अर्थ असा आहे की मोठ्याने छोट्याला त्याच्या कल्याणाकरता हिताच्या चार गोष्टी सांगणं. कारण त्याची भिवंडी होताना दिसते आणि ती होऊ नये, त्याचं खरं कल्याण व्हावं, त्याचा आत्मउद्धार व्हावा म्हणून मोठी व्यक्ती एखाद्या छोट्या व्यक्तीला त्याच्या हिताच्या काही चार गोष्टी सांगत असेल तर त्याला उपदेश असं म्हणतात. पण मग सांगणारे माऊली मोठे आहेत का? आता माऊली मोठे आहेत का हा प्रश्न करणारा वेडा ठरेल. कारण माऊलीचं मोठेपण जिथे परमात्म्याचं मोठेपण सुद्धा छोटेपण ठरावं इतकी माऊली मोठी आहे, इतकी माऊली महान आहेत. जिथे महान शब्द सुद्धा लहान ठरावा इतके माऊली महान आहेत. आणि अशा महान असणाऱ्या माऊलीने हे विश्वची माझे घर ऐशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. गाव पातळीवरती गावाला माझं म्हणणारा तो सरपंच आपण म्हणतो, तालुक्याला माझं म्हणणारा त्याला आमदार म्हणतो, जिल्ह्याला माझं म्हणणारा त्याला खासदार म्हणतो, राज्याला माझं म्हणणारा त्याला मंत्री म्हणतो, आणि मेरे देशवासियों मेरे बहीण काय भाई और बहिणो असं म्हणणारा त्याला आपण पंतप्रधान म्हणतो. पण जीवाची पातळी इथपर्यंत, जीवाच्या अंतकरणाची फार झाली ती व्यापकता, याच्या पुढे नाही. पण या त्रिभुवनाला, या ब्रह्मांडाला, या विश्वाला माझं म्हणणारे ते विश्वात्मक माऊली आहे. आणि विश्वातलं प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री, प्रत्येक जीव हा माऊलीचं बाळ आहे, माऊलीचं लेकरू आहे, माऊलीचं मूल आहे. कारण आई आहेत ना ते. म्हणून प्रत्येक बाळाला हिताचा उपदेश करत असताना, त्याच्या आत्यंतिक कल्याणाचा उपदेश करत असताना माऊलीच्या मुखारविंदातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हा जगप्रसिद्ध माऊलीची असणारी उपदेशपर प्रकरणातली रचना आहे. त्यात पहिल्या चरणामध्ये त्या जीवरूपी भ्रमराला दोषापनयनाचा उपदेश केलेला आहे. दुसऱ्या चरणामध्ये या जीवरूपी भ्रमराला गुणाधानाचा उपदेश केलेला आहे. तिसऱ्या चरणामध्ये हे दोषापनयन आणि गुणाधान होण्याकरता ज्या चरणाचा तू आश्रय कर सांगतात त्या चरणाचा स्वरूप लक्षणाने परिचय करून दिलेला आहे. आणि चौथ्या चरणामध्ये याच चरणाचा तटस्थ लक्षणाने परिचय करून दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता माऊली उपदेश करतात, उपदेश कोणी कोणाला करायचा असतो हा अशा आपल्या लक्षात आला. पण उपदेश करायचा म्हटलं की उपदेशामध्ये काही प्रकार पडतात. उपदेशामध्ये साधारणतः गुरुदेव चंद्रशेखर महाराज देगलूरकरांच्या मुखातनं मी उपदेशातले प्रधान 3 प्रकार ऐकलेले आहेत. पहिला उपदेशाचा प्रकार असतो तो पितृसंमित उपदेश. दुसरा उपदेशाचा प्रकार असतो तो सुहृद संमित उपदेश. आणि तिसरा उपदेशाचा प्रकार असतो तो भार्या संमित उपदेश. पितृसंमित उपदेश म्हणजे पित्याच्या अधिकाराने त्याच्या हिताचा उपदेश करणं. सुहृद संमित उपदेश म्हणजे प्रतिउपकाराची अपेक्षा न करता आपल्या कल्याणाकरता ज्याचा अंतकरण तळमळतं त्याला सुहृद म्हणतात, कंसात मित्र. मित्राच्या भाषेत त्याच्या हिताच्या 4 गोष्टी सांगणं याला सुहृद संमित उपदेश म्हणतात. आणि भार्या संमित उपदेश म्हणजे पत्नीच्या प्रेमाने त्याला खाऊ पिऊ घालून सायंकाळी त्याचं मन वशीभूत करून त्याला 4 गोष्टी त्याच्या हिताच्या सांगणं. असं करू नका, ते काही बरं नव्हे, असं वागणं बरं नव्हे, असं त्याला प्रेमाने सांगणं याला भार्या संमित उपदेश म्हणतात. पितृसंमित उपदेश आपल्याला वेद करतो. हितापासून काढी ती हित देऊन वाढविती नायगा श्रुती परवती माऊली जगा. भार्या आपला सुहृद संमित उपदेश आपल्या पुराण करतात. पुरापि नवमिती पुराणम पुरा परंपरा भक्ती पुराणम भक्तानाम पुराणम भागवत पुराण. किंवा तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणे विचारून. कोणती ती पुराण? मद्वयम भद्वयम भत्रयम वच कुष्टयम नालिम पाग्नी पुराणाने कुस्कम गारुडे मे वच. या श्लोकामध्ये जवळपास 18 पुराणाची नाव आहे. मद्वयम मत्स्य मार्कंडे, भद्वयम भविष्य भागवत, भत्रयम ब्रह्म वैवर्त ब्रह्मांड, व चतुष्टयम वराह वामन विष्णू वायू. नालिम पाग्नी म्हणजे ना म्हणजे नारद, ली म्हणजे लिंग, प म्हणजे पद्म, अग्नी, कु म्हणजे कुर्म, क म्हणजे स्कंद. अशी 18 पुराणे ही आपल्याला
सुरुच संमित उपदेश करतात आणि भार्या संमित उपदेश आपल्याला काव्य करतो. म्हणजे जी पद्यात्मक ललित पूर्ण केलेली रचना तर ते आपल्याला भार्या संमित उपदेश करतात. तुम्ही म्हणाल ठीक आहे, उपदेशाचे 3 प्रकार आम्हाला कळाले, माऊली अभंगात उपदेश करतात हेही कळालं, पण मग माऊली नेमका पितृसंमित उपदेश करतात की सुरुत संमित उपदेश करतात की भार्या संमित उपदेश करतात, असं जर आपण बोलाल तर 3 प्रकारचे उपदेश माऊली करतात. विठ्ठल 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 म्हणाल करतात म्हणून आम्ही ऐकणार नाही. नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणा प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी तुम्ही सिद्ध करून द्या. तर माऊलीची एक ओवी पहा ज्याच्यामध्ये पितृसंमित उपदेशाचाही भाव दिसतो, सुरुत संमित उपदेशाचाही भाव दिसतो आणि भार्या संमित उपदेशाचाही भाव दिसतो. माऊलीच्या ओवीमध्ये पितृसंमित उपदेश म्हणजे अधिकार मानेने सांगणं, सुरुत संमित उपदेश म्हणजे मित्राच्या प्रेमाने सांगणं, भार्या संमित उपदेश म्हणजे अगदी पत्नीच्या सलगीने. डॉक्टर बाबाचं वाक्य, वी आर फ्रेंड टू बॉडी बट वन हार्ट, इतकं ऐक्य साधून दिसायला शरीर 2 हृदय 1 इतक्या हृदय अभिन्नपणाने सांगणं. मग अशा 3 प्रकारच्या उपदेश माऊली करतात. असं का म्हणायचं? कारण माऊली कधी कधी पित्याच्या भूमिकेतूनही बोलतात, कधी कधी मित्राच्या भूमिकेतूनही बोलतात, तर कधी कधी भार्याच्या सलगीने आपल्याला बोलतात. कारण माऊलीचं बोलणंच असं आहे, वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. या ओवीत पाहिलं तर हे 3 लक्षण आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून 3 प्रकारचा उपदेश माऊली करतात. विठ्ठल विठ्ठल. मला वाटतं अमृत अनुभव चांगदेव 65 यामधलं जे माऊलीचं बोलणं आहे ते पितृसंमित उपदेशाचं आहे. भगवती ज्ञानेश्वरी मध्ये जे माऊलीचं बोलणं आहे ते सुरुत संमित उपदेशाचं आहे. आणि माऊलीचं अभंग गाथेमध्ये प्रायः जे बोलणं आहे ते भार्या संमित उपदेशाचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 3 प्रकारचे उपदेश माऊली आपल्याला करतात. बरं, उपदेशामध्ये आणखी मुख्य 2 प्रकार पडतात. उपदेशामध्ये एक साधारण प्रकारचा उपदेश असतो, दुसरा असाधारण प्रकारचा उपदेश असतो. साधारण म्हणजे सर्वांना सांगितलं गेलेली जी वस्तू आहे त्याला साधारण म्हणतात. सर्वांच्या कल्याणाचा समुपदेश करणं. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हे साधारण उपदेश आहे, सर्वांना करताय. मग माऊली साधारण उपदेश करतात का असाधारण उपदेश करतात? तर माऊली साधारणही करतात आणि असाधारणही करतात. आजच्या अभंगात कोणता करतात? आजच्या अभंगात माऊली साधारण असाधारण दोन्ही प्रकारचा करतात. तो असाधारण करतात असं का आणि साधारण करतात असं का? गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दोषी ते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान. हे साधारण उपदेश आहे. आणि आजच्या अभंगामध्ये जीवरूपी भ्रमरालाच उपदेश करतात आणि त्यातही कोणत्या जीवरूपी भ्रमराला उपदेश करतात? मुमुक्षु कोटीतला जो जीवरूपी भ्रमर आहे त्याला उपदेश करतात, जो पामर विषय कोटीतला आहे त्याला करत नाही. म्हणून असाधारण उपदेश आहे. विठ्ठल विठ्ठल हा उपदेश करत असताना माऊली केवळ सरळ सरळ सांगत नाही, थोडस अलंकारिक पद्धतीने बोलतात. अलंकारिक पद्धतीने बोलणं म्हणजे व्याकरणामध्ये जसे क्रियापद असतात, कर्म असतं, कर्ता असतो, विशेषण असतात, विशेष्य असतं, तसे अलंकारही असतात. वेगवेगळे अलंकार आहेत. एक शब्द अलंकार, अर्थ अलंकार, अनुप्रास अलंकार, रूपक अलंकार, असे अनेक प्रकार अलंकाराचे प्रकार आहेत. त्यामध्ये एक अलंकार आहे तो शब्द अलंकार, ज्याच्यामध्ये जसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आलिकुल वहनाचे वहन आणीत होते, शशीधर वहनाने लुटिले मार्गे पंथे, नदीपती तात ज्याचा भंगून गेला, रविसुत मही संगे फार दुःखित झाला. सांगायची गोष्ट काय छोटी आहे. मी सरळ सरळ तळ्याचं पाणी आणत होते, बैलाने धडक दिली, गडा फुटला, कानाला खर्च. एवढंच सांगायचं आहे. पण अशा भाषेत ते सांगणं हे शब्द अलंकार आहे. अर्थ अलंकार येते सह्याद्री कन्यापती सुत ललना यवन माझे जेव्हा, राम नाम कानाचे जुन वर्तते पीडिते फार अम्मा, हस्ती हस्तींद्र वृंदांतक मुखरी पूजे जाती पूर्वार्ध नाही, या लागी क्षमा सुत आरी अनुज सखी स्वल्प ही येत नाही. हे
अर्थालंकार आहे. याच्यामध्ये अर्थ जरा जटिल आहे. तो आपल्याला जरा डोक्याचा काथ्याकूट माथ्याकूट केल्याशिवाय ते लक्षात येत नाही. आता त्याचा सगळा विस्तार करायला गेलो तर आपला पुढचा अभंग राहील, आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणून त्याचा सरळ अर्थ असा आहे का, येथे सह्याद्री कन्या पती सुत ललना यव्वना माझी जेव्हा. या सह्याद्री पर्वताची कन्या माता गोदावरी आणि येथे सह्याद्री कन्या पती, सगळ्या नद्याचा पती समुद्र आणि त्याची ललना समुद्राचा पुत्र चंद्र, चंद्राची बायको ललना म्हणजे रात्र आणि ती तारुण्यात येते म्हणजे भर मध्य रात्र होते तेव्हा. येथे सह्याद्री कन्या पती सुत ललना यव्वना माझी जेव्हा. राम श्रीनाम काना त्यजुनी वर्तते पीडिती फार आम्हा. राम म्हणजे प्रभू रामचंद्र, त्यांची स्त्री म्हणजे जानकी सीता आणि तिचं नाव सीता. त्याच्यातला काना म्हणजे सीता आ काढायचा आणि सीत ठेवायचं. सीत म्हणजे थंडी, पीडिते फार आम्हा म्हणजे आम्हाला मध्यरात्र होते त्यावेळेला फार थंडी वाजते. मग काय हस्ती हस्ती म्हटले, मग थंडी वाजते एखादी गोधडी वाकळ काहीतरी घ्या ना. म्हणजे ते तर घरानं आहे ना. म्हणजे काय झालं, म्हणले हस्ती हस्तेंद्र वृंदांत मुख रिपुजे जास्ती पूर्वार्ध नाही. हस्ती म्हणजे हत्ती, हस्तींद्र म्हणजे बलाढ्य हत्ती आणि त्यातला वृंद म्हणजे कळप. आणि त्या हस्तीचा अंत करणारा कोण, सिंह. आणि सिंहाचं नाव हस्ती हस्ती वृंदांत मुख, त्या सिंहाचं मुख ज्याला लागलं तो नृसिंह. त्याच्यातला पूर्व अर्ध म्हणजे नृसिंह हस्ती हा त्याचा अंत नृसिंह म्हणजे त्याचा पूर्वार्ध नृसिंह. नृसिंहाचा रिपू म्हणजे कोण, हिरण्यकशिपू. आणि हिरण्यकशिपूच्या नावाचा पूर्वार्ध म्हणजे हिरण्य. हिरण्य म्हणजे सोनं, सोनं म्हणजे धन आमच्याकडे. आणि याला क्ष्मासुत आरी अनुजतची स्वल्पही येत नाही. आणि या करता क्ष्मा म्हणजे पृथ्वी, तिचा असणाऱ्या कन्या म्हणजे जानकी सीता, तिचा पती राम, त्याचा शत्रू रावण, त्याचा अनु कुंभकर्ण आणि त्याची ललना बायको झोप, ती आम्हाला थोडी येत नाही. म्हणजे याला म्हणतात अर्थालंकार. म्हणजे इतक्या दुरून येणं सांगणं कठीण करणं हा अर्थालंकार आहे. त्याच्या पुढचा आपण म्हटलो रूपक अलंकार. रूपक अलंकाराचं प्रसिद्ध उदाहरण माऊली अभंग गाथेमधला एक जगप्रसिद्ध अभंग आहे. येऊनीवर हाडणी बैसल्या की गुण तो नवरा नाही ओळखी. मी कवनाची मद सांगा कोणी, वराडा आली वराडणी. कवन तो नवरा, कवन तो मंडप, कवन ती वर माई, कवन तो वर बाप. वराड नव्हे स्वप्न गे माय, बाप रखुमा देवी वराचे बेगे धारा पाय. मी कवनाची मद सांगा कोणी, वराडा आलिया वराडणी. इथे काय केलेलं आहे, रूपक केलेलं आहे. कशाचं रूपक केलेलं आहे, आता हे काय सांगायचं का. हल्ली आळंदी देवाचीच आहे, पूर्वी होती देवाची, आजही देवाची, पुढेही देवाचीच राहणार. पण हल्लीची कंसात लग्नाची आणि त्या लग्नाचं रूपक या अभंगात केलेलं आहे. विठ्ठला 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 आणि त्या आजच्याही अभंगामध्ये माऊलीने रूपक अलंकार केलेला आहे. त्या रूपक अलंकारामध्ये सुद्धा त्याचे पोटभेद दोन आहे. एक असतो अन्योक्ती अलंकार आणि दुसरा असतो तो उपमा अलंकार. तर त्या रूपक अलंकार म्हणजे रूपक अलंकाराची योजना केली आजच्या अभंगामध्ये. रूपक केलेला आहे म्हणजे दोन्हीकडलं साम्य दाखवलेलं आहे. पण रूपक अलंकारामध्ये हे जे दोन प्रकार आहे, अन्योक्ती अलंकार आणि दुसरा काय म्हटलं मी, उपमा अलंकार. तर या दोन्ही अलंकाराचा प्रयोग करून रूपक अलंकाराच्या माध्यमातून आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबांनी उपदेश केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. आता रूपक अलंकार म्हणजे आपल्याला लक्षात आलं, लग्नाचं रूपकाच्या माध्यमातून वास्तव लग्न सांगणं. लग्न म्हणजे एक प्रकारचं ऐक्य. लग्न म्हणजे काय, ऐक्य. आणि कोणाचं ऐक्य सांगायचं, लौकिकामध्ये दोन जीवाचं मिलन असतं आणि इथे जीवाच्या असणाऱ्या वास्तव तत्वाचं मिलन, अशा प्रकारचं जीव शिवाचं ऐक्य, ते लग्नाचं रूपक केलंय. तसं आजच्या अभंगामध्ये जीव आणि भ्रमर या दोघांमधलं काय सादृश्य आहे हे सांगून उपदेश केलेला आहे. म्हणून हा रूपक अलंकार आहे. पण रूपक अलंकारातला अन्योक्ती अलंकार म्हणजे काय, अन्योक्ती अलंकार शब्दाचा अर्थ आहे काय, एकाला बोलायचं आणि ते एकाला झोंबायचं. म्हणजे बोलणं एकाला आणि ते टोचतं एकाला, त्याला अन्योक्ती अलंकार म्हणतात. लेकी बोले आणि सुने लागे. आणि हे अन्योक्ती अलंकार याला माहिती नसेल, याला अन्योक्ती अलंकार म्हणतात. पण याच्यात त्याच्या म्हाताऱ्या आहेत ना, त्यांच्या म्हातारा आहे ना, त्या म्हाताऱ्या ज्या वेळेला आपल्या लेकीला बोलतात, ती लेकी खुदखुद हसत असते आणि तिकडे सून मुळमुळ रडत असते. याचं कारण ती बोलताना लेकीला दिसते
पण त्या सगळ्या टोमने मात्र सुनेला मारत असते. हा एक प्रकारचा अन्योक्ती अलंकार आहे. जसं माऊली बोलताना ते भ्रमराला दिसतात, पण सगळा उपदेश मात्र आपल्याला आहे, म्हणून हा अन्योक्ती अलंकार आहे. विठ्ठल विठ्ठल अन्योक्ती अलंकाराचा दुसरा अलंकार म्हटलं आपण एक उपमा अलंकार. आणि उपमा अलंकार करताना उपमान आणि उपमे यामध्ये ज्या वेळेला सादृश्य असतं त्यावेळेला उपमा अलंकार होत असतं. मग इथे उपमा कुणाची आणि उपमेय कोण? तर उपमा कुणाची? भ्रमराची. आणि उपमेय कोण? मनुष्य जीवरूपी भ्रमर. मग यामध्ये सादृश्य काय? आता मुळात सादृश्य कशाला म्हणतात हे पहिले जाणून घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सादृश्य कशाला म्हणतात? तर सादृश्याची व्याख्या आहे तद भिन्न सती तद्गत भूयो धर्मवत्वम सदृशत्वम, अशी सादृश्याची व्याख्या आहे. तद भिन्न त्यापासून ते भिन्न आहे, पण तद्गत धर्म त्याच्या ठिकाणी जे धर्म आहे तद भिन्न सती तद्गत भूयो धर्मवत्वम सदृशत्वम, त्याहून भिन्न आहे पण त्याच्या ठिकाणी जे धर्म आहे तेच धर्म याच्याही ठिकाणी आहे, असं प्रकारचं असेल तर त्याला सादृश्य म्हणतात. सादृश्य शब्दाचा सरळ अर्थ आहे सारखेपणा. सादृश्य म्हणजे काय? सारखेपणा. पण ते सादृश्यामध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात. एक सादृश्य असतं ते रूपकृत सादृश्य, दुसरं असतं स्वरूपकृत सादृश्य, तिसरं असतं गुणकृत सादृश्य आणि चौथं असतं अर्थकृत सादृश्य. आता हेही रूपकृत सादृश्य, स्वरूपकृत सादृश्य, गुणकृत सादृश्य, अर्थकृत सादृश्य हे केवळ बोलून चालणार नाही, त्याचे उदाहरणं दिली की आपल्याला ते कळायला काय अडचण नाही, अवघड नाही. तर त्यामध्ये रूपकृत सादृश्य म्हणजे काय? रूपाचा सारखेपण, दोन्ही दिसायला. म्हणून तर ज्याचं रूपकृत सादृश्य असलं त्याला काय म्हणतात व्यवहारात? आंग्ल भाषेत आकाश महाराज, आंग्ल भाषेत म्हटलं ना मी, हे तुम्ही प्राकृत भाषेत बोलताय, जुळे आहे ना, डबल रोल आहे ना, त्याला काय म्हणतो आपण व्यवहारात? हे डबल रोल आहे, काही काही टिबल रोल असतात. विठ्ठला विठ्ठला. आता इथे रूपकृत सादृश्याचं मी टिबल रोलचं उदाहरण देतो. म्हणजे जुळे नाही तिरळे. आणि असे कोण आहेत? एक आहे वसुदेव सुतम देवम कंस चानुर्वर्तनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु ते गोपाल कृष्ण परमात्मा. दुसरे आहेत ज्यांनी ब्राह्मणाची पोरं एका खेळाची झाले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ती नागवीची पळून गेले रे, ऐक खेळे तुझं सांगते ऐकी जाणून खेळ खेळी रे, ते म्हणजे भगवान शुकदेव. आणि दुसरे त्यांना थोडस ज्ञानपणाचा अभिमान झाला, म्हणून भगवान परमात्मा केवळ ज्ञानी असला का त्याला भक्त करतो, केवळ भक्त असला का त्याला ज्ञानी बनवतो. केवळ भक्त आहे नामदेव महाराज, त्यांना ज्ञानी बनवलं. नाम म्हणे खेतर पायी ओळखी झाली सर्वटाई. आणि केवळ ज्ञानी आहे उद्धवजी, त्यांना भक्त बनवलं. त्याकरता त्यांना म्हटले जा जरा गोपिकाला उपदेश करून या. गोपिकाला उपदेश करायला गेले आणि तिथून हेच उपदेश घेऊन आले. जाताना चिदानंद रूप शिवम शिवम म्हणायला लागले आणि येताना राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे 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 राधे, राधे 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 घन श्याम को मिला दे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, श्याम श्याम राधे राधे, श्याम श्याम राधे राधे. बोलिए राधिका माता की जय. येत जाताना ज्ञानी म्हणून गेले, येताना भक्त म्हणून आले. तर हे उद्धवजी असेल, शुकदेव असेल किंवा गोपाल कृष्ण असेल, या तिघांचं उदाहरण मी याच्याकरता दिले. हे रूपकृत सादृश्य आहे. तिघे डबल रोल नाही, टिबल रोल आहे. तिघही सारखी आहेत. ओळखायची कशी? आता ही तिघी उभी आहेत जशी तशी. येथे मध्ये संतोष महाराज आहेत ना, आहे ना, समजायचं ते उद्धवजी आहे. इकडे बाबासाहेब महाराज आहेत ना, ते समजायचं ते शुकदेव आहे. आणि इकडे जर पाहिलं तर ते भगवान गोपाल कृष्ण आहे. कारण कृष्ण परमात्म्यापेक्षा उद्धवजी 1.5 इंच उंच आहे आणि शुकदेव 1.5 इंच ठेंगे आहेत. एवढाच काय तो फरक आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग हे कोणतं सादृश्य झालं बोला?
सादृश्य झालं. हे रूपकृत सादृश्य आहे. दुसरं स्वरूपकृत सादृश्य आहे. ज्या ज्या वेळेला एक सत्शिष्य मुमुक्षू सद्गुरूकडे जातो आणि तो म्हणतो गुरुदेव काही बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिषमानी, डोळा हरणे बिरे काही कोकण जिरे तैसे न विसरे जन्मकाळीचे दुःख. अर्थात काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्म पारुषातील धर्माधर्म. असा ज्या वेळेला तो बोलतो गुरुदेव म्हणतात चिंता न करू बस खाली. म्हणतो बसतो त्याला सांगतात का रे काय 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 म्हणणं काय. म्हणले काय म्हणणं आहे म्हणजे किती दुःख, मी काय करू, मी काय करू, मी काय करू, मी काय करू. 5 मिनिटं बसला 50 वेळेला मी आला म्हटले तेवढं मी सोड, मी टाकला का तू सुखी झाला, मी आला का तू दुःखाचा कडेलोट झाला. म्हणजे मी तू याला समजतो, तो तू नाही मग कोण आहे. तत्वमसी तू ब्रह्मा आहेस. मग अहम देवस्मी म्हणले ना, म्हणले मग म्हणले अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानाम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म. असं गुरुदेव त्याला ज्या 4 महावाक्यात उपदेश करतात. इथे जीव आणि ब्रह्म. जीव कसा आहे असज्जड दुःख रूप आणि परमात्मा कसा आहे सच्चिद आनंद रूप. आणि मग असज्जड दुःख रूप असणाऱ्या जीवाचं सच्चिद आनंद रूप असणाऱ्या परमात्म्याशी ऐक्य होईल कसं. आणि ते तर गुरुदेव सांगतात लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. लक्षण तर साम्य नाही वैधर्म्य आहे. कसं ऐक्य होईल. इथे वाच्यार्थात ऐक्य नाही, लक्षार्थात ऐक्य आहे. म्हणजे उपाधीत ऐक्य नाही, उपहितात ऐक्य आहे. आणि जिथे उपाधीत ऐक्य नाही कसं उपहितात ऐक्य आहे कसं हे सांगितलं जातं. आणि ते त्याला पटवून दिलं जातं. ते कोणत्या सादृश्याने त्याचं उत्तर आहे स्वरूपकृत सादृश्य. जसं ब्रह्म सच्चिद आनंद रूप आहे तसं कुटस्थ चैतन्य सुद्धा सच्चिद आनंद रूप आहे. स्वरूपकृत सादृश्याने केलेला प्रकार आहे स्वरूपकृत सादृश्य. आणि त्याच्या पुढे म्हटलं आपण गुणकृत सादृश्य. हे गुणकृत सादृश्याचा प्रयोग तर घरोघरी असतो. मी आळंदीतनं 2 महिने शिकलो आणि घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर आमच्या आईने पाहिलं. ती म्हटली बाई आला माझा वाहक म्हटल्याच्या नंतर आमचे शेजारी बंधू होते, चुलत बंधू, ते जरा थोडेसे शब्दाशी खेळणारे होते. ते म्हटले वाह काय तुमचा वाहक, याला 4 पाय दिसत नाही, नख दिसत नाही, हातभर का होईना टीसभर का होईना शेपटी दिसत नाही, तो वाहक जंगलामध्ये एकटा शिकार करतो, तुमचा वाहक झुरळाला बघून उड्या मारतो, वाहक कसा. ती म्हणली तू काय म्हणायचं ते पण म्हण, माझा वाहकच विठ्ठला 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 विठ्ठला. आईला त्या बाळाच्या ठिकाणी या गोष्टी दिसत नाही. रूपाचं नाही सादृश्य, तिथे गुणाचं सादृश्य आहे. खरं तेही नसतं. परंतु आई प्रेमापोटी म्हणते त्या वाहक जसा शूर वाटतो तसा हिचा मुलगा शूर वाटतो, कारण घर सोडून आनंदीला राहतो ना, म्हणून विठ्ठला विठ्ठला शरीर तरी पायात बांधे घर. याचा पाय हलायला लागला तरी तो म्हणतो नातवाच्या पायाला काम येईल. अरे पण तुझा पाय हलायला लागला त्याची वाट काय. तो तिकडे लक्ष देत नाही. मरायला टेकली लोक घर सुटत नाही. आणि माझा मुलगा 10 वर्ष झाले आळंदीत राहतो, घरी म्हटलं तर येत नाही, मग शूर आहे ना तो, असं तिला वाटतं. हे काय आहे गुणकृत सादृश्य आहे. गुणकृत सादृश्य आहे. त्याच्या पुढचं आहे अर्थकृत सादृश्य. विठ्ठला 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 राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, लाहो करा गाठ झाला मूळ बंदी, लाहो करा गाठ झाला मूळ बंदी, सांडा वाऊगी या उपाधी, सांडा वाऊगी या उपाधी. मग करायचं काय लक्ष लावून राहा गोविंदी गा, गोविंदी गा. राम राम स्मरा आदिला करा गाठ घाला मूळ बंदी, सांडावा उगिया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी गा. आता हा तुकोबराय बोलतात बरोबर. आणि मग ते ज्ञानोबराय सांगतात रामकृष्ण नामे हिरोनी साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. जे तुकोबराय सांगतात, जे ज्ञानोबराय सांगतात, तेच नाथबाबा सांगतात. कर जोडून विनवितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा, नका गुंतू
विषय कामा नका गुंतू विषय कामा नका करू संसार श्रमा नका करू संसार श्रमा नका गुंतू विषय कामा नका गुंतू विषय कामा. मग करायचं काय? तुम्ही आठवा मधुसूदना तिकडून इकडं तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा असं ज्या वेळेला नाथबाबा बोलतात. आता शब्द वेगळे आहेत प्रत्येकाचे शब्द वेगळे आहेत पण अर्थ काय सगळ्यांचा एकच आहे. हे अर्थपूर्ण सादृश्य आहे. असे सादृश्यात किती प्रकार? 4 प्रकार. मग ज्ञानोबराय जीवरूपी भ्रमराला या ठिकाणी उपदेश करतात. तर मग उपमा अलंकार केला म्हटलो आपण आणि उपमा भुंग्याची आहे भ्रमराची आहे द्विरेपाची आहे आणि उपमे जर जीव असेल तर या दोघांमध्ये सादृश्य काय 4 पैकी? तर विशेषत्वाने ते रूपकृत आणि गुणकृत या 4 पैकी 2 सादृश्य बघून भगवान ज्ञानोबराय जे बोलतात ते निरूपण करता घेतलेला अभंग आहे. आणि त्या जीवरूपी भ्रमराला काय म्हणतात माऊली?
भ्रमरा रे रे भ्रमरा रे रे भ्रमरा म्हणजे यातून ते तानसेन आहेत आणि आपण कानसेन आहात हे स्पष्ट झालेलं आहे. रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा तांडी तू आवगुनु रे भ्रमरा. भगवान दानोबर आहे. हे दोन्ही चरण आपण युगपत म्हणण्याचं कारणच आहे का दोन्ही चरणामध्ये एक प्रकारचा समान उपदेश आहे. त्यातल्या पहिल्या चरणामध्ये त्या भ्रमराला दोषापनयनाचा उपदेश केलेला आहे. दुसऱ्या चरणामध्ये त्याच भ्रमराला गुणाधानाचा उपदेश केलेला आहे. आणि ते दोन्हीचं स्पष्टीकरण आपल्याला युगपत करायचं असल्यामुळे प्रमाणे युगपत म्हणून घ्या असं मी त्यांना म्हणालो. विठ्ठला विठ्ठला. आता दोषापनयन म्हणजे काय आणि गुणाधान म्हणजे तरी काय. तर माता भगिनी रांगोळी काढायची म्हटलं तर अगोदर काय करतात. काहीच करत नाही, फक्त माझ्याकडे पाहतात. रांगोळी काढायची म्हटलं तर अगोदर तिथे झाडून काढतात. झाडून काढल्याच्या नंतर त्याच्यावर सडा घालतात आणि सडा घालून तो सडा सुकला की मग त्याच्यावर रांगोळी घालतात. तर ते झाडून काढणं, तिथला केर करता बाजूला काढणं हे एक प्रकारचं दोषापनयन आहे. आणि त्याच्यावरती रांगोळी घालणं, सडा टाकणं, सड्यावरती रांगोळी घालणं हा एक प्रकारचा गुणाधान आहे. तर त्या भ्रमराला, जीवरूपी भ्रमराला तू सांडी तू आवगुनु रे भ्रमरा हे दोषापनयन आहे. कारण चरण कमळ दळू रे भ्रमरा हे गुणाधान आहे. विठ्ठला विठ्ठला. पण मग जीवरूपी भ्रमराला माऊली बोलतात. या ठिकाणी अन्योक्ती अलंकार आहे कारण बोलतात भ्रमराला आणि उपदेश आहे जीवाला. इथे रूपक अलंकार आहे कारण त्यामध्ये भ्रमराचं रूपक केलेलं आहे. आणि दुसरा म्हटलं आपण उपमा अलंकार आहे कारण उपमान आहे जीव आणि उपमा आहे भ्रमराची. त्या दोघांमध्ये सादृश्य आहे. मग आता पहिलं या दोघांमध्ये सादृश्य काय आहे हे आपण पाहू. तर भ्रमराला जर गतिमान व्हायचा असेल तर तो षटपदचारी आहे. म्हणजे चरचरती चालणे. तो किती पायाने चालतो. 6 पायाने चालतो. त्याला गत्यांतर करायचं असेल, स्थित्यांतर करायचं असेल, एका जागावरून दुसऱ्या, एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाला जायचं असेल तर त्याला किती पाय आहे. 6 पाय. मग 6 पायाद्वारा तो एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाला जातो. तो गत्यांतर स्थित्यांतर त्यात होतं. तसे या जीवरूपी भ्रमराला सुद्धा खरं जर स्थित्यांतर गत्यांतर करायचं असेल तर त्याला सुद्धा 6 पायाशिवाय करता येत नाही. तुम्ही म्हणाल काय बोलता महाराज. उचलली जीभ लावली टाळ्याला. तुम्ही बोल आम्ही ऐकतो म्हणून काही बोलायचं का. जीवरूपी भ्रमराला पाय किती. 2 पाय. आणि तुम्ही षटपाद आणले कुठून हे लक्षात राहते. 6 पाय म्हणजे त्याच्याकडे 6 पाय कोणते. 5 ज्ञानेंद्रिय ही 5 पाय आणि मन हा 6वा पाय. मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी करशील शरीरम यद्वापनयत यच्चाप्युत्क्राम मतीश्वरः.
त्यामध्ये मन रूपी पाय प्रधान आहे. तो मन रूपी पाय जर नसेल तर इतर पाय असून न पाय म्हणजे अपायच होतात बऱ्याच वेळा. ते उपाय होत नाही. विठाला विठाला मन जर तिथे असेल तर मग ही तर पाय काम करतात. म्हणून मनू राजा एक देहपुरी असे नांदतो त्याची दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी. किंवा मन करारे प्रसन्न सकल सिद्धीते साधन मोक्ष आत्मा बंधन सुख समाधान इच्छाते. मग त्यातला रूपग्राहक असणारा चक्षु हा एक पाय आहे. नंतर शब्द ग्राहक असणारा श्रोत्र इंद्रिय हा दुसरा पाय आहे. गंध ग्राहक असणारा घ्राण इंद्रिय हे तिसरा पाय आहे. नंतर रस ग्राहक असणारा रसन इंद्रिय चौथा पाय आहे. आणि मृदू कठीण स्पर्श ग्राहक असणारा त्वग इंद्रिय हा पाचवा पाय आहे. आणि या सगळ्या करणं आपापल्या विषयाचं ग्रहण करून घेणारा मन रूपी सहावा पाय. आता षटपदचारी तोही आहे आणि षटपदचारी हाही आहे. आता ठीक आहे, हे दोघांचं सादृश्य झालं. पण मग तो त्या सहा पायाने अवगुणी भुंगा नको त्या ठिकाणी जातो. तसा हा जीवरूपी भुंगा सुद्धा या सहा पायाने नको त्या ठिकाणी जातो. तो नको त्या ठिकाणी जातो, नुसता जात नाही, जाऊन अडकून पडतो. तसा हा जीवरूपी भुंगा देखील या सहा पायाने नको त्या ठिकाणी जातो, जाऊन तिथे अडकून पडतो. अडकून पडतो. मग तो कुठे जातो? तो कमळाकडे जातो. कमळाकडे जाऊन कमळाचं अवग्रहण करतो, कमळाचा उपभोग घेतो. त्या कमळावर तो बसतो. आणि एकदा का त्या कमळावर तो बसला म्हणजे बसला, म्हणजे कायमचा बसला. असं का मी बोललो? याचं कारण तो भुंगा त्या कमळावरती बसल्याच्या नंतर त्या कमळ कलिकेमध्ये इतका अडकून पडतो, इतका अडकून पडतो, इतका अडकून पडतो, इतका अडकून पडतो का तो परत माघारी घेत नाही. तो म्हणतो हाची ने माझा न फिरे माघारी बैसले ते दारी कमळ कलिकेच्या. विठाला विठाला माघारी येत नाही. तो तिथे जाऊन बसल्याच्या नंतर त्याची माझी भुंगीन बाई आहे ना, जसं मास्तरची बायको मास्तरीन, वकिलाची बायको वकिलीन, शिक्षकाची बायको शिक्षिकीन आणि बुवाची बायको बुईन, तसं भुंग्याची बायको ही भुंगीन. ही म्हणते आपले धनी, आपले माझ्या कपाळाचा स्वामी, माझ्या कुंकुवाचा धनी मला गेला या सोडून. कुठे गेला? त्याचा शोध घेण्याकरता ती जाते. आणि शोधांती तिला माहिती हे जाऊन जाऊन कुठे जाणार. तरड्याची धाव कुंपणापर्यंत, तशी भुंग्याची धाव सरोवरापर्यंत. हा सरोवरात गेला असणार. आता ते सरोवरात गेल्याच्या नंतर तिथे अनेक कमळ असतात. ती शोधते, कोई कहियो रे, हे कुठे आहे? पण शोधांती ती सगळेच सूर्यविकासिनी कमळ, त्यामध्ये कमलिनी वेगळी आणि कमळ वेगळं. सूर्यविकासिनी असतं त्याला कमल म्हणतात आणि चंद्र विकासिनी असतं त्याला कमलिनी म्हणतात. ती कमलिनी चंद्र उदयाला आला का विकसित होते आणि चंद्र अस्ताला गेला का मिटते. सूर्यविकासिनी कमळ सूर्य उदयाला आला का ते प्रफुल्लित होतं, विकसित होतं आणि सूर्य अस्ताला गेला का ते मिटतं. आता दिवसाच्या माध्यमावरती या भुंगीनबाईचा निरोप घेऊन ते भुंगा गेला होता सरोवरात. आणि तिथे जाऊन त्यांनी ठाण मांडलं. तो म्हणायला लागला आता परत माघारी. त्याला जावंसं वाटेल. त्याचं एक मन म्हणायचं आता चलावं घरी, पण दुसरं मन म्हणायचं अजून सूर्य अस्ताला गेला नाही, राहू जरा थोडासा आनंद घेऊ. कारण त्याला वाटायचं हा पुन्हा हा आनंद कधी भोगायला भेटेल. तो ते काही केले हाले ना. शेवटी अक्षरशः ते सूर्यविकासिनी कमळ सूर्य मावळतीला गेल्याच्या नंतर मिटतं. आणि ते मिटत आलं तरी हा म्हणायचं जाऊ आता, जाऊ आता, जाऊ आता. ते शेवटी मिटलं ते कमळ. पण मग याची ताकद काय सामान्य आहे का? हा शक्तिवान महात्मा. माऊली म्हणतात भ्रमरभेदी कोडे भल पैसे काष्ट कोरडे, भल पैसे काष्ट कोरडे. वैद्य बाबा म्हणते भ्रमरम कोरडितम काष्टम स्कटम पटतम होईल आळसा देतम संस्कृतम होतम. त्याचं गिरमिट इतकं जबरदस्त असतं. बरं कुठल्याही तेल त्याला शेवटायला जावं लागत नाही. शेवट न कळतंय ना, हे जुन्या मंडळी म्हणजे ते हत्यार शेवटावी लागतात. धार लावणं त्याला म्हणतात. त्याला धार लावायची गरजच नाही. ते जितकं कोरत चालेल तितकी धार त्याला आणखी येत चालते. जसं विद्या दानेन वर्धते म्हटलेले ना, वेय कुर्ते वर्धते व नित्यम, तसा प्रकार त्याचा. आणि मग ते पण माऊली म्हणतात भ्रमरभेदी कोडे. कोडे म्हणजे अगदी कौतुकाने लिलया. ते खैराचा असू दे, नाही तर सिसमचा असू दे, आणखी येड्या बाबळीचा असू दे, नाही तर कुळ बाबळीचा असू दे, ते एकदा याने आपलं गिरमिट लावलं का त्याचं पिटत. असा शक्तिशाली असणारा हा भुंगा
भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे, पण मुळे माऊली पुढे म्हणतात परी कळके माझी सापडे कोवळी. अत्यंत कोवळ्या नाजूक कलीमध्ये तो सापडतो. सापडल्याच्या नंतर तिथून निघावं ना, ही भुंगीनबाई तेवढ्यात तिथे येते. आता तुम्ही मला तिने शोध कसा काढला? आता असं आहे, ते कमळामध्ये वारा नव्हता, शांतता होती, आणि ते सरोवराचं पाणी शांत होतं, कमळ सगळी शांत होती, पण ते कमळाचं ते नाजूक असतं. आणि ज्या कमळात हे भुंगे महाराज बसलेले याचे मस्टर, ते कमळ असं थोडंसं डोलत होतं, कारण ते अवघरान करताना आनंद त्याला व्हायचा ना, तेवढ्यात त्याला डोले येत, आणि ते कमळाचं देठ डोलायचं. ती म्हणजे नक्की हे आपले मासे इथेच असतात. ती तिथे गेली, पाहिलं तर तिने गुंग 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 असा रुनु जुनु रुनु जुनु रुनु जुनु रुनु जुनु रुनु जुनु रे भ्रमरा, ती त्याला म्हणते सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. हे भ्रमरा महाराज, ओ धनी, काय करता तुम्ही? म्हणजे काय करतो म्हणजे ज्याच्या करता आलो ते करतो, मकरंद सेवन करतो. अहो पण सूर्य अस्ताला गेला, आता चला. अगं नाही म्हटले. कसं येऊ? कमळ बंद झालं. कसं येऊ म्हणजे? अहो भ्रमरभेदी कोरडे, हे काय तुम्हाला कठीण आहे? तो म्हटला केले उपकार सांगू मी काय, मी कृतज्ञ नाही. त्याचा एवढा माझ्यावर उपकार आहे, मी ते भेदन कसं करू? मी नाही नाही नाही. ती म्हटली मग येणार कधी? म्हणजे उदिष्यती भास्वान हसिष्यती पंकजश्री, सूर्य उदयाला येईल, पंकजश्री हसतील, त्या कमळा विकसित होईल, आणि मग मी घरी येईल. पण मग घरी नाही येतो, देवा घरी जातो. घरी नाही येताना देवा घरी का जातो? त्याचं कारण आहे. त्याचं कारण आहे, त्यावेळेला सायंकाळ होते, आणि आपल्या हत्तीने सोबत हत्ती जलक्रीडा करण्याकरता नेमका त्या सरोवरात येतो. अनेक कमळ पाहतो, पण ते डोलणारं थोडंसं कमळ त्याच्या मनाला भावतं. तो तिथे जातो, त्याला सोंडेत घेतो, आणि घेतो, खेळतो खेळतो, असं मागे टाकतो. असं टाकताना ते खाली पडतं, खाली पडताना त्याच हत्तीचा पाय मागता त्याच्यावर पडतो, आणि तो कमळा आपल्या घरी न जाताना देवा घरी जातो. याचं कारण काय? काहीच नाही, का गंध विषयाची त्याला त्या ठिकाणी असणारी अनुरक्ती, आसक्ती, त्याचा परिणाम असा झाला, तो आपल्या घरी आपल्या बायका मुलाला भेटायला न जाताना तो सीधा देवा घरी गेला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा जीवरूपी भ्रमर, हा जीवरूपी भ्रमर काय करतो? गुंततो. हा जीवरूपी भ्रमर कशात गुंततो? हा जीवरूपी भ्रमर सुद्धा या 6 पायाने, मनशष्टानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती, या 6 इंद्रियाचा आधार घेऊन तो भुंगा बिचारा एका कमळाकडे जातो. हा जीवरूपी भुंगा 5-5 कमळाकडे जातो, 5-5 कमळाकडे जातो. तो या पायाने रूप कमळाकडे जातो, या पायाने शब्द कमळाकडे जातो, या पायाने गंध कमळाकडे जातो, या पायाने रस कमळाकडे जातो, आणि या पायाने तो स्पर्श कमळाकडे जातो. आणि अशा 5 कमळामध्ये हा इतका भुलतो, इतका भुलतो, इतका भुलतो, इतका भुलतो, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किव, नुपजे नारायणी ठाव पाहुनी, नुपजे नारायणी भाव पाहुनी ठाव नरदेहा. हा भुलून जातो. योगायोगाने त्याला तरी ती भुंगीन बोलायला येते, याची भुंगी टीव्ही समोर अडकलेली असते, याला बोलायला येत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि त्यामुळे याला सावध करण्याकरता पण याला सद्गुरू येतात. हे कधी कधी वेद येतो, पितृसंहित उपदेश याला करतो, कधी कधी पुराण येतात, सुरुत्संहित उपदेश याला करतात, कधी कधी काव्य येतं, याला भाऱ्या संहित उपदेश करतं. किंवा या जीवरूपी भुंग्याला माऊली अमृत अनुभव चांगदेव 65 या माध्यमातून पितृसंहित उपदेश करतात. या जीवरूपी भुंग्याला भगवती ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुरुत्संहित उपदेश करतात. याच भुंग्याला माऊली अभंग गाथेतून भार्या संहित उपदेश करतात. पण ऐकेल तर तो भुंगा कसला? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐकत नाही. मी माझ्या त्याच्यात चालतो. हा जीवरूपी भुंगा ऐकत नाही, आणि म्हणून त्या जीवरूपी भुंग्याला म्हणतात रुनु जुनु रुनु जुनु रुनु जुनु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. तो भुंगा त्या कमळाच्या ठिकाणी आसक्त झाला, रत झाला, परिणाम घरी न जाताना देवा घरी गेला. तसं तू आपल्या घरी न जाताना यमराजाच्या घरी जाते. माडीती जोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार.
नाही त्या यमाती करुणा बाहेर काढिता कुणी प्राणा ओढाळ सापडे जैसे धन्या सूर्यातना धरी देतो आले व संसारा तुम्ही एक करा मुक्ती मार्ग हळूची धरा काळदंड कुंभ यातना थोरा कारे अघोरा दत्कसीना मग मारित नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुणी प्राणा ओढाळ सापडे जैसे धन्या चोर यातना धरी देतो नाही दिले पावेल कैसा चालता पंथी तेने वळता नसले ठाऊके ऐकतो कैसा नेती बंद जैसा धरून या क्षण एक नागी वाघ पायी नसलवे तया करिता काही ओढिता काटवना सोयी अग्निस्तंभ बाही कवटाळविती अरे देखुनी अंगे कापती ते नदी माझी चालविती लागे ठावना नसलवे बुडविती वरी मारिती यमदंड तान भूकन सहावे वेळ तो राखी तो किती एक काळ पिंड पाळून कैसा शीतळ तप्त भूमी ज्वाल लोळवितो म्हणून करा काही सायास वाल तरी वारे उदास सेवाल तरी सेवा भक्ती रस म्हणून वारे उदास करवेल तरी करा नाम घोष सेवा भक्ती रस तुका म्हणे तुकोबराय बोलतात. पण हा भुंगा ना तुकोबराय कसा ऐकतो न माऊलीचा ऐकतो ना आई बापाचा ऐकतो आणि मग जैशी करणी वैशी भरणी भोगतो पण त्याला म्हणतात ते नको भोगू भोगी तू निश्चळू रे भ्रमरा विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकाराम एक साधू आहे तो षटपदचारी आहे हा षटपदचारी तो अनात्म पदार्थ ठिकाणी आसक्त आहे हाही अनात्म पदार्थ ठिकाणी आसक्त आहे त्याच्यात याच्यामध्ये तर एवढं सादृश्य तो एका फुलाच्या ठिकाणी आसक्त आहे हा 5-5 फुलाच्या ठिकाणी आसक्त आहे म्हणून याला सांगतात नको नको मना गुंतू माया जाळी एकाळा जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया ग्रासावया नको नको मना गुंतू माया दाडी तुका नको गुंतू गुंतल्याच्या नंतर आहे ना सोडवायला मला सोडवायला अरे वेड्या काळाची ये उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माझ्या बाप सोडविना राजा देतीचा चौधरी आणि का सोयरी भली भली कोण सोडवेल तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया वाचोनिया नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी गुंतू माया जाळी गुंतू माया सांगतात त्याला चांदी तू अवगुण अरे माया जाळात गुंत हा अवगुण आहे बाबा सोडून दे रुंझुन करणं सोड रुंझुन 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 हे रुंझुन काय गुणगुण 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 म्हणजे त्याचं गुणगुण करणं रुंझुन करणं गुंजाराव करणं हा तुला स्वभाव आहे तसा जीवरूपी भुंग्याचा गुंजाराव करणं स्वभाव आहे कोणता गुंजाराव कोणता गुंजाराव अहो हा उठल्यापासून झोपी जाईपर्यंत स्वप्न पाहताना शिशुक्ती सुद्धा पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे नाही मी माझं मी माझं मी माझं मी आणि माझे नेघे प्रति टाकी ओझे मी माझं 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 असा जो म्हणणं हा याचा गुंजाराव आहे आणि मी माझं म्हणणं कधी थांबवतो कधीच नाही हो जागृती त्या स्थूल देहाला तो मी म्हणतो आणि कधी कधी माझंही म्हणतो स्वप्नामध्ये सूक्ष्म देहाला मी म्हणतो त्याला कधी कधी माझं म्हणतो
शिशुक्तीमध्ये कारण द्यायला मी म्हणतो, कधी कधी माझं म्हणतो, पाठ ऐकताना सांगताना महाकारण द्यायला मी आणि माझं म्हणतो, त्याच्यात अडकून बसतो, पुढे जात नाही. विठ्ठल विठ्ठल हा त्याचा गुंजाराव आहे. आणि मग मी म्हटला आणि माझं म्हटला, मी देह म्हणता ब्रह्म हत्या कोटी एवोनी पाठी हा पटिती हो पटिती पाठीवरती त्याला मग कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक यायला लागतं आणि हा तितका तितका पतनाला जातो. आणि हा मृत्युकोबऱ्यासारखा महात्मा म्हणतो, पतीत पतीत पतीत, पण हा ती म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल ती जिज्ञासूची भूमिका घेऊन म्हणतात, किमान एवढंचही म्हण, त्याच्या चरण कमळाकडे तो त्याच्या सामर्थ्याने तुला घेऊन जाईल. पण हा जीवरूपी म्हणायला, जीवरूपी भ्रमर म्हणत नाही. मग तो जागृतीत मी या देहाला म्हणतो, कधी याला माझंही म्हणतो. म्हणलं एक लक्षात घ्या, द्रष्टा दृश्यात भिन्ना. द्रष्ट हा दृश्याहून भिन्न असतो. जी वस्तू मी असते ती माझी नसते, आणि जी माझी असते ती मी नसते. घड्याळ माझं कमी माझं, मग ते मी का नाही. घर माझं कमी माझं, मग ते मी का. मग घर माझं का घर मी का घरात राहणारा मी. घर माझं आणि मी आणि घरात राहणारा मी. पण तसा हा देह मी वाटतो का माझा वाटतो. हा देह कधी आपल्याला माझाही वाटतो, कधी मी वाटतो. व्हॉट इज युअर नेम म्हणजे माय नेम इज, त्यावेळेला मी म्हणतो. आणि डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर, डॉक्टर माझा हात दुखतो, डॉक्टर माझं डोकं दुखतो. तो म्हणतो का डॉक्टर मी डोकं दुखतो. डॉक्टर म्हणजे तू डोक्यात राहिला नाही, कारण मी डोकं म्हटल्याच्या नंतर मग या देहाला तो कधी मी म्हणतो, कधी माझंही म्हणतो. परिचय द्यायचा त्यावेळेला मी म्हणतो, आणि काही व्याधी सांगायची त्यावेळेला माझं म्हणतो. म्हणजे मी माझं हा जागृतीत केलेला गुंजाराव आहे. स्वप्न कोणी पाहिलं, मी पाहिलं, आणि स्वप्नामध्ये अहो त्यावेळेला माझं असं झालं असं म्हणणं. स्वप्नात माझं लग्न झालं, लग्न नाही मला एक कन्या झाली, आणि मग लग्न तिथं म्हणले तेवढ्याच जागा आली, लग्न नाही केलं. विठ्ठल ज्याला कळलं त्याला कळलं. म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा तो देहाला मी म्हणतो, आणि त्याच्यात घडणाऱ्या व्यवहाराला किंवा कधी कधी त्याला सांगायचं असेल तर त्याला माझंही म्हणतो. शिशुक्तीमध्ये तीच अवस्था आहे. म्हणजे त्याचा गुंजाराव जसा कधी थांबत नाही, तसा याचाही गुंजाराव थांबत नाही. तो अवगुणी गुंजाराव करतो म्हणून, तसा हा अवगुणी मी माझं म्हणतो म्हणून. तो षटपावलाने अनात्म पदार्थाकडे जातो म्हणून, हाही षटइंद्रियाने अनात्म पदार्थाकडे जातो म्हणून. तो मरण तेच उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमळ दळ चिरू नये कैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. तसा हाही बायका मुलाला मी आणि माझं या देहाधिकाला म्हणत असताना हा चौघाच्या खांद्यावर कधी जातो हे याला कळत नाही. हे उत्तीर्ण होणे, ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, पण याला सोडून आपण बाहेर निघावं असं याला वाटत नाही. कधी कधी हा निघतो, कधी कधी निघतो म्हणजे वैराग्याने नाही हो, वैतागाने. आणि त्या वैतागाला वैराग्य म्हणून बसतो, आणि निघतो वैतागून. वैतागून निघाल्याच्या नंतर म्हातारा ते पिशी घेऊन बाहेर निघतो. तिकडून म्हातारी पाहते, म्हणजे कुठे निघालात, म्हणजे गप आता येतच नाही घरी. मारुती बाबाची गोष्ट आहे, आता येतच नाही घरी. तिला माहिती तुझी चावी कुठे, मला माहिती, ती मनात म्हणते घरी येत नाही. म्हातारीने पाहिलं, म्हातारा निघाला. म्हातारा निघाल्याच्या नंतर तिने सुनेला सांगितलं, अये सोनबाई, चौघीला सांगितलं ते तुमचे सासरे चालले. ते म्हणजे बरं झालं. बैल म्हणे घर भरता तरी बरं, नाती रे घर थांबून या. ते मुलाला म्हटलं, अरे तुमचे पप्पा काय मारतात चौकात गप्पा, ते बघा तुमचे वडील पप्पा चालले. ते म्हणले, आई जाऊ दे, बरं झाले कटकट जाती, त्यातून मसाला भनभन नको. तेवढ्या त्या म्हाताऱ्याला नातवाला सांगायला, अरे आजोबा चालले. ते म्हटलं बरं झालं म्हातारं चाललं. ती म्हणली, मूर्खा तुला कॅडबरी कोण देणार. मुलाला सांगितलं, अरे पेन्शन ते एकट्याने जात, 5,000 पेन्शन घेऊन जातं, घर खर्चा त्याच्यावर चालतो. मग मुलंही सावध झाले, सुनाही सावध झाल्या, नातूही सावध झाला, कारण त्याला माहिती महिनाभराचा आपला एवढं कोण खर्च करेल. हे आई बाबाने ते म्हणाला आहे, ते खर्च काही आपला पूर्ण करत नाही. आणि मग सगळे सांगतात, सुनबाई सांगतात नका ना मामाजी जाऊ, मुलं सांगतात नका ना बाबा जाऊ. मग तसा तसा नका म्हटल्याच्या नंतर बाबाचं अवसान तसं वाटलं. बाबा म्हटलं नाही नाही आता जातो, आता थांबतच नाही म्हटल्याच्या नंतर तेवढ्या म्हातारी गेली. म्हणले बळ तू बाबाचा सोगा पकड, धोती पकड. याला प्रश्न पडला काय सोगा काय पकड, आणि ते धोती पकड सांग म्हटले बाबाला जाऊ नको. मी कोण वाक्य वापरते, म्हातारा आलाच पाहिजे घरात. आणि मग ते म्हातारा ते
नातू गेलं आणि त्यांनी बाबाचा सोगा पकडला, धोती पकडली, बाबा नको जाऊन, आणि तिकून इकडून म्हातारीने महावाक्याचा प्रयोग केला, बाबा बाळा जाऊ दे, बाबा तुझा नाही, अरे मी तुझी आजी आहे, तो काय तुझा आजोबा आहे का, त्याला काय तुझी काळजी आहे का, काही नको 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 नको, तिकडे पाऊस नको. तो म्हटला, अरे गप गप, तुझाच काय नातू आहे का, माझा नातू नाही का, हालून मात्र घरात. वैताग आहे का वैराग्य? वैताग आहे. मग हाही मरण टेकला, पण हा सुद्धा त्या कमळाची आसक्ती सोडत नाही. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, रुनु जुनु रुनु जुनु रुनु जुनु रुनु जुनु रे भ्रमरा, चांडी तू अवगुणू रे भ्रमरा, अहम मम हा गुंजराव टाक, अनात्म पदार्थाला मी म्हणणं हे सोडून दे, आणि विषयरूपी कमळामध्ये आपलं जीवन खर्ची करणं. अरे वयमेव तपो न तप्ता वयमेव तप्ता, भोगो न भोक्ता वयमेव भोक्ता, विषयेन जीर्णा वयमेव जीर्णा. आणखी एक चरण राहिलं बघा, तपो न तप्ता वयमेव तप्ता, विषयेन जीर्णा वयमेव जीर्णा, भोगो न भोक्ता वयमेव भोक्ता. म्हणून विषय तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा जीर्ण होत नाही, आपण जीर्ण होतो. आपल्याला वाटतं आपला भ्रम आहे, भोगाला आपण भोगतो. अरे मूर्खा, भोगाला आपण नाही भोगत, भोग आपल्याला भोगतात. जर भोगाला आपण भोगत असलो तर भोग जीर्ण झाले पाहिजे का आपण वृद्ध झालं पाहिजे? जीर्ण वृद्ध एकच आहे, संस्कृत शब्द आहे, प्राकृत शब्द आहे. म्हणजे ते भोग जीर्ण व्हावे, ते वृद्ध व्हावे, ते संपावे, आणि आपण चिर तरुण व्हावं. पण असं होत नाही, भोग जीर्ण होत नाही, ते चिर तरुण राहतात, आणि भोगता जीर्ण होतो. याचा अर्थ भोगाला आपण नाही भोगलं, भोगाने आपल्याला भोगलं, आणि भोगाने आपल्याला भोगत असताना आपण भोगाला भोगतो असं म्हणणं हा अवगुण आहे. हा सोडून दे, सोडून दे. आणि तुला भोगत भोगायचं असेल, तुला रतीत करायची असेल, तर त्या भुंग्यासारखीच कर. त्याचा एक गुण आहे, भुंग्याचा एक गुण आहे. म्हणून तर ज्ञानोबराय आणखी एका अभंगामध्ये त्या भ्रमरातच उदाहरण देऊन बोलतात बघा. भजन करा सांगतो, विठ्ठल परिमळाची धाव भ्रमर ओढी, भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो या जीवा, तैसी तुझी गोडी 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 लागो या जीवा, अवित गे माय वितेना, माय वितेना, जवळी आहे परिभेदेना, जवळी आहे परिभेदेना, अवित गे माय वितेना. तिथे भगवान त्या भ्रमराचा गुण सांगितलेला त्या अभंगात. इथे अवगुण बोलले माऊली. गुण आहे तो एकदा या मनात एक निके, देखिल्या गोडीच्या ठाया सुके, म्हणून अनुभव सुखाची कौतुके जावीत जाईने. तो भुंगा जसा एकदा त्या कमळाची रस झाला तर काही झालं तर माघार घेत नाही, तसं एकदा त्या चरणाला तू पकडलं तर काही झालं तरी माघार घेऊ नको. म्हण नामदेव महाराजचा अभंग, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढवावो, शरण सोडी सर्वथा, आन तुझी पंढरी नाथा, शरण सोडी सर्वथा, आन तुझी पंढरी नाथा. आहे ना, महात्याचा सद्गुण आहे. त्याचा गुणा त्याचा दोषात नाही, हे पहिल्या चरणात सांगितलं. आणि गुंजराव करणं म्हणजे अहम मम अध्यास. अध्यास म्हणजे भ्रम, आणि त्या अध्यासामध्ये बघा आता शास्त्रीय भाषेत आपल्याला तीन अध्यासाचा विचार आला. एक स्वरूपाध्यास, दुसरा संसर्गाध्यास, तिसरा अन्योन्याध्यास. हा अन्योन्याध्यास त्या भ्रमराला आणि ह्या जीवरूपी भ्रमराला प्रचंड आहे, प्रचंड आहे, प्रचंड आहे. कसा आहे? त्याला काय वाटतं, त्या जीवरूपी भ्रमर त्या भुंग्याला त्या कमलकलिकीने मला सुख, तशी या जीवरूपी भ्रमराला आणि इथे त्या भुंगीलाही वाटतं आणि या भुंग्यालाही वाटतं. याला वाटतं तिच्याद्वारा मला सुख होईल, आणि तिला वाटतं ह्याच्याद्वारा मला सुख होईल. म्हणून तर हे लग्न करून मग्न होता. कोई किसमे मगन, कोई किसमे मगन, जिसका हुआ लगन वो उसमे मगन. अरे पण हा अवगुण आहे, अवगुण आहे. त्याच्यामध्ये त्याच्याकरता पूर्ण समर्पित करणं. आहार निद्रा भयमैथुनंच एतत् सामान्यं पशुभिर्नराणां,
ज्ञान भीतेशाम अधिको विशेषा ज्ञाने नाही ना पशुभी समाना पाऊली मनुष्य पण दोन साधीच ब्रह्मज्ञान लांडा गर्धवदान पुच्छ विन गोपाई म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हा सद्गुण तू कर आणि त्याकरता तू सेवनच कर भोगत घे पण मग काय कर चरण कमळ दळू रे भुवरा भ्रमरा शरण कमळ त्या परमात्म्याचं चरण शब्दाचे दोन अर्थ आहे भक्तीच्या प्रांतात पाहिलं तर चरण शब्दाचा अर्थ पायच घ्या आणि वेदांताच्या प्रांतात पाहिलं तर चरण शब्दाचा अर्थ स्वरूप घ्या आणि भक्तीच्या प्रांतात त्या चरणाच्या ठिकाणी दळू म्हणजे त्याच्या ठिकाणी रथ होणं हा प्रकार म्हणजे तो कसा तर दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळ दैवत हे गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद गुमक गोविंद ते काया वेद नाही देवातया आणि वेदांताच्या प्रांतात म्हटलं तर तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक प्रत्वम च ब्रह्माभ्यासम विद्रुवदः मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति चरमन्ति च आहे मी हा पूर्ण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा अशा पद्धतीने ते चरण कमळाचं तू सेवन कर आणि भोगी तू निश्चळू रे भ्रमरा इथे चलनाशिवाय भोग नाही आणि तिथे निश्चल झाल्याशिवाय भोग नाही विठला विठला इकडला भोग चलनाशिवाय नाही खरं तर हाही भोग काही क्षण निश्चल झाल्याशिवाय नाही पण अगोदर चलन झाल्याशिवाय हा भोग नाही अगदी गतिमान झाल्याशिवाय नाही अर्थानाम अर्जुने क्लेशा तथैव परिपालने नाते दुःखम वे दुःखम धिगरताण क्लेशकारीनः विषय जर आपल्याला विषयाचा भोग घ्यायचा म्हणलं तर देरे हरी पलंगावरी बापाने ठेवले का त्याच्याकरता किती किती जीवाचं दान करावं लागतं कष्ट करावे लागतात आतोनात कष्ट करावे लागतात आणि मग आतोनात कष्ट केल्याच्या नंतर सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे पण ते जवा पाडे तरी आहे का निश्चळ होऊन विचार कर आणि जे व्यापक आहे जवा पाडे सुद्धा दुःख नाही त्याचा भोग निश्चल अंतःकरणाने घे विठ्ठल विठ्ठल हे जवा पाडे आहे का भास आहे भास आहे हाच अन्योन्य ध्यास आहे हाच भ्रम आहे भ्रम सोडून दे मला वाटत नाही बस काय सांगतो तुला मग माऊली त्याला सांगतात अरे इतकीच वस्तूची प्राप्ती वृत्तीची स्थिर अंतर्मुखता आणि आत्मानंदाचं भान या तीन गोष्टी युगपत घडतात म्हणून तुला भ्रमाने वाटतं का मी त्या विषयाला भोगलं किंवा विषयापासून मला आनंद झाला पण त्याही क्षणामध्ये होणारा आनंद तो त्या चरण कमळाचाच आहे वाटत नाही ना तुला निश्चल होऊन विचार कर विचाराचा निरसले प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी आणि मग निश्चळ होऊन शांत अंतःकरणाने काय आहे तिथे ही वृत्ती तद्रूप करावी लागते तद्रूप करण्याकरता ती एकाग्र करावी लागते एकाग्र करण्याकरता ती निश्चल करावी लागते निश्चल म्हणजे निर्दोष करावी लागते म्हणजे मनविक्षेपाची दोषाने रहित कर आणि त्या चरण स्वरूपाच्या ठिकाणी ती वृत्ती स्थिर कर आणि मग निश्चल अंतःकरणाने त्याचा ज्यावेळेस तू उपभोग घेशील ना त्यावेळेला तू तुकोबरायासारखं म्हणशील आता कोठे धावे मन तुझी चरण देखारी भाग गेला तीन गेला नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय सुख बाई बा पुढे ते तीन जेते न करे ती वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवने दिसी काले वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुख संपदा मद्भक्त सदा सेविती तो आनंद तू घे चरण कमळ जळू रे भ्रमरा तो म्हणायला लागला पण मग ज्या चरणाचं वर्णन तुम्ही एवढं करू लागला त्याचा परिचय द्या म्हणजे कोणत्या लक्षणाने तो म्हटलं कोणत्या लक्षणाने म्हणजे स्वरूप लक्षणाने तुला त्याचा परिचय पाहिजे का तटस्थ लक्षणाने त्याचा परिचय पाहिजे तो म्हटला विधिह मुक्ती करता तटस्थ लक्षणाने परिचय पाहिजे आणि जीवन मुक्ती करता स्वरूप लक्षणाने परिचय पाहिजे या लोकांचं ऐश्वर्य भोगण्याकरता तटस्थ लक्षणाने परिचय पाहिजे आणि ज्या ठिकाणी ऐश्वर्य तर कुठलं नाही भौतिक पण आनंदाची उणीव नाही याकरता स्वरूप लक्षणाने परिचय पाहिजे आणि मग स्वरूप लक्षणाने परिचय देत असताना माऊली त्याला म्हणतात
सुमन सुगंधू रे भोवरा आणि भोगी तू निश्चळू रे भ्रमरा भोवरा. आणि तटस्थ लक्षणाने परिचय देत असताना बाबा, तटस्थ लक्षणाने परिचय देत असताना सौभाग्य सुंदर रे भ्रमरा, सौभाग्य सुंदर रे भ्रमरा, सौभाग्य सुंदर रे भ्रमरा. बापर भूमादेव बापर भूमा देवी रे भ्रमरा, बापर भूमा देवी बापर भूमा देवी बापर खुमा देवी वरू रे बापर खुमा देवी वरू रे चरण रे भ्रमरा, ओ चरण रे भ्रमरा, चरण रे भ्रमरा. सौभाग्य सुंदर रे भ्रमरा, बापर उपमा देवरू रे भ्रमरा. भगवान माऊली जीवरूपी भ्रमराला दोषापनयनाचा उपदेश पहिल्या चरणात करतात, गुणाधानाचा उपदेश दुसऱ्या चरणात करतात. आणि मग दोषापनयन आणि गुणाधान पद्धतीने जर तू युक्त झाला तर तू ज्या चरण कमला त्या ठिकाणी रथ हो, म्हणजे जेणेकरून पुनरपी जननम पुनरपी मरणम ही स्थिती तुला प्राप्त होणार नाही. तुका म्हणे एका मरणेची सरेन उत्तमची उरे कीर्ती मागे. तर त्याकरता तू सुमन सुगंधू रे भोवरा आणि चरण परिमळ विद्गदू रे भ्रमरा. तो सुमन शब्दाचे या ठिकाणी जसं शंकरास पूजिले सुमनाने, शंकरास पूजिले सुमनाने, शंकरास पूजिले सुमनाने. एक म्हटलं तुम्ही काय वेडे आहात का? तीन तीन वेळेला एका वाक्याचा प्रयोग करतात. अरे बाबा वाक्य एक वेळेला पण अर्थ तिथे तीन आहे म्हणून तीन वेळेला सांगावं लागेल. मग सुमन शब्दाचा अर्थ सुमन नावाच्या ताईने, सुमन शब्दाचा अर्थ त्या सुमन नावाच्या ताईच्या पवित्र मनाने,
आणि सुमन नावाच्या ताईने पवित्र मनाने, सुमन म्हणजे पुष्पाने पूजा केली. तसं या ठिकाणी अर्थ श्रेष्ठ आहे की सुमन सुगंधुरे भवरा. सुमन शब्दाचा अर्थ पवित्र मनाने, म्हणजे ज्याच्यामध्ये मल आणि विक्षेप जे दोन दोष आहेत ते निष्काम कर्म निष्काम उपासनेच्या द्वारा घालून सुमनाने. आणि दुसरा सुमन शब्दाचा अर्थ सुमनाची. सुमनाची म्हणजे फुलाची. फुलाची म्हणजे फुल कोणतं? कमळाचं फुल, म्हणजे भगवंताच्या चरण कमलाची. आणि पुन्हा सुमनाने म्हणजे एकाग्र चित्ताने तू काय कर, त्याचं चिंतन कर, त्याचं ध्यान कर, त्याच्या ठिकाणी रत हो. आणि परिमळ विद्गदुरे भ्रमरा म्हणताना ते चरण, काही फुलं हे सुगंधी नसतात आणि ते त्याला काय म्हणतात, कोमल देखणेही नसतात. काही फुलं हे सुगंधी असतात पण ते देखणे नसतात, आणि काही देखणे असतात तर ते सुगंधी नसतात. पण भगवंताचं चरण कमल हे सुगंधी आहे, देखणेही आहे आणि कोमलही आहे. आता हे प्लॅस्टिकचे जे शोभेचे फुल आहेत हे देखणेही नाही आणि ते कोमलही नाही. खेवड्याचं फुल हे देखणं आहे, कोमल आहे पण सुगंधी नाही. आणि काही फुलं ही सुगंधी आहे पण ती देखणी नाही. आणि हे भगवान परमात्म्याचे चरण कमल मात्र ते सुगंधीही आहे, कोमलही आहे आणि देखणीही आहे. ती सुगंधी काय आहे तर त्याचा सुगंधाचा परिमळ हा जे भक्त त्याच्या चरणाचं सेवन करतात, आईसाहेब लक्ष्मीला किंवा भक्ताला विचारा, ते कोमल किती आहेत? कमला, कमलोद्भव कमला. त्या कमलेच्या कोमल कर कमलाचा स्पर्श सुद्धा ज्याला कठीण वाटतो इतके ते कोमल आहे. किंवा कानोपात्र्याचा कोमल कर कमलाचा स्पर्श सुद्धा त्याला कठीण वाटतो म्हणून ते कोमल आहे. आणि ते देखणे किती आहेत असं जर म्हटल्याच्या नंतर जोपर्यंत त्याला पाहत नाही तोपर्यंत इतर पाहावेसे वाटतात. ज्यादा त्याला बघितल्याच्या नंतर सुरदासजी अगोदर देवाकडनं डोळे मागून घेतात. देव डोळे देतात, त्याचं रूप पाहतात आणि देव म्हणतात, म्हणले देवा आता एकच मागणी, म्हणजे कोणती? जे डोळे तू दिले ते घालून टाक. म्हणजे का? कारण त्याला पाहिल्याच्या नंतर आता इतर काही पाहण्यासारखं दुसरं काही नाही म्हणून ते देखणे आहे. म्हणजे आणि पुन्हा आता हे त्याचं देखणे पण तिसऱ्या चरणात सच्चिद आनंद रूप हे स्वरूप लक्षण असतं. आणि त्याचं ऐश्वर्य चौथ्या चरणामध्ये जे सांगितलेलं आहे ते म्हटलं मी तटस्थ लक्षणाने, म्हणजे सौभाग्य सुंदर रूप. सौभाग्य म्हणता असताना षडभग म्हणजे ऐका, यशस्वी, अवदारे, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सहाय्य गुणवरे वस्ती जेथ, म्हणून तो भगवंत. तर भाग्य शब्दाचा अर्थ एक ऐश्वर्य आहे आणि उपलक्षणाने जो प्रतिपादिकत्व सतीस्व इतर प्रतिपादिकत्व या उपलक्षणाने इतर पाच अनेकता असं षडभग ऐश्वर्य. आणि यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती, अवदारे देऊनी कर्णाहाती कीर्ती दिगंती नांदविली. असा तो असल्यामुळे तुला जर या सहा पैकी एखाद्या गुणाची अपेक्षा असेल तर तीही तुझे प्राप्त होईल. म्हणून तू त्याच्या चरण कमलाची सेवा कर, ते सुंदर आहे. पण मग असे जे सच्चिद आनंद रूप आहे, जे ऐका, यशस्वी, अवदारे याने युक्त आहेत आणि जे देखणी आहेत, कोमल आहेत, कानोपात्रेचा कर स्पर्श केल्याच्या नंतर ते गड्डे पडावे असे जर ते आहे तर त्याचा परिचय नेमका नाम निर्देश काय तर म्हणतात बाप रखुमादेवी वरुरे भ्रमरा, म्हणजे आमचा बाप पिता आमसी जगतो असणारा. आणि रखुमाईचा वर त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरण कमलाची तू सेवा कर, तिथे तू रख हो असा जीवरूपी भ्रमराला भगवान माऊली या अभंगात उपदेश करतात. यथाशक्ती, यथामती, यथावकाश, शक्तीम कालम मतीम अनतिक्रम्य. पवित्र असलेल्या इंद्राणी मातेच्या पावन कुशीमध्ये या पवित्र वास्तूमध्ये आणि भगवान माऊलीच्या चरण सानिध्यामध्ये भगवान ज्ञानोबरायाचा अभंग घेऊन आपण सर्वांनी एका आईची लेकर म्हणून एका छताखाली येऊन हा चिंतन करण्याचा प्रामाणिक छोटासा प्रयत्न केला. यामध्ये जे काही बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी गुरुना गुरु जोगमाळा वारकरी तिचे आपले सकल गुरुजन साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा आणि गुरुतुल्य माझ्या भोवताली असणारे अनेक गुरुबंधू किंवा एक ज्येष्ठ महापुरुष आपणा सर्वांच्या कृपेने आपण कृपा काय ते तुम्ही संत माझी आकारा तिथीचा आकाराला बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित अशी भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल. की आपण सगळ्यांनी कृपा कटाक्ष केला आणि आपणच ही वधून घेतलेलं आपलंच झालेली ही आपल्या कृपेने आलेली शब्द सुमन आपल्या अंतकरणामध्ये विराजमान भगवान माऊलीच्या चरणी समर्पित करू आणि आजच्या चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. मोठ्या प्रेमाने ज्या बाप रखुमा देववर असं म्हणणारे ज्या पांडुरंगाच्या चरणाचं ध्यान करायला सांगतात,
त्याही परमात्म्याचं आपण नामस्मरण करू आणि सांगणारे जे माऊली आहेत त्यांचंही आपण करू. मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी एकदा बोला हरी विठोबार कुमार विठोबार कुमार हरी हरी ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम